हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वे ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता जाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालचे विष्णू सहस्रनामांतो उदीर्णः सर्वतः चक्षुः अनिशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिः विशोकः शोकनाशनः ह्या श्लोक पडैतरशिलेचे तंतु भूषयाय नमः भूषणाय नमः भूतये नमः तैतरे अर्थ सांगला. आता विशोकाय नमः विशोकाय नमः. शोकची नत्तिलो दुःख नत्तिलो खंचे रीतीचे दुःख ना तक्का संकट ना कष्ट ना कसले ना परमात्माक तशी परमात्मा म्हळ्यार तशीची केदनाय ताका दुःख ना. अवतार घेवन भुंयचेर येता मस्त कष्ट भोगला अशें दाखोवन घेता. राम जावन कृष्ण जावन पुरे आमी पळयता जाल्यार आमकां ताण दाखोवचे मात्र जाल्यार परमात्माक मनुष्य शरीर ताणें घेवन येयला म्हणून आमकां ताण दाखोवचें. तागेलें शरीर अप्राकृतची तेदनाय ताणें प्रकट जावचेची. तो योनीच न्ही जन्म घेतला म्हूण आमकां दिसचें. देवकील गर्भा दुखून आयला कौसल्यल गर्भा दुखून आयला आमकां दिसचें मात्र तो अप्राकृत शरीर घेवनूच संभवामी आत्ममायया म्हणून म्हणला ताणें. तशी परमात्मो भुंयचेर मनुष्य शरीर घेवन येतनाय तें अप्राकृत शरीर देखून ताका मनशाक कसूचें सर्वसामान्य जावन आशिल्लें दुःख ताका ना. इत्या म्हळ्यार ताका पांचभौतीक शरीर ना. दुःख शोक इत्यादी अनुभव जावचे तसले शरीर ताका ना. मनशाक सर्वे सामान्य दुःख कष्ट सुख लाभ नष्ट हे पुरे जाल्यार परमात्मो कृष्ण जावन राम जावन मनुष्य शरीर घेवन येयला म्हूण दिसल्यार हे पुरे अनुभव केला म्हूण दाखयला शिवाय जावन ताका कसले दुःख ना. तशें जावन तो विशोकः शोकनाशनाय नमः शोकनाशनाय नमः शोकनाशनाय नमः म्हूण म्हणलें शोकनाशनः. तशें म्हणल्यार पुरो आमगेले सर्व कश्ट परमात्मो नाश करता. सर्व जीव जगत्यार आसूचे सर्व जिवांगेले कष्ट दुःख नाश करता. ताका शरण येवका मात्र ताणें म्हणलां अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं म्हूण. कोण ताका अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम म्हणून सांगून कोण ताका अनन्य शरण येतकी तसल जनाल संकट दुःख कष्ट पुरे नाश करतलो. शोक संकटान दुःख येवचे दुःख कष्टान येवचे दुःख या पुरे नाश करतल देखून ताका शोकनाशनाय नमः म्हूण म्हणचें. तशी शोकनाशनः. आता अन्य एक श्लोक पळया आमी. अर्चिष्मान् अर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो अप्रतिरतः प्रद्युम्नोमितविक्रमः. अर्चिष्मान् अर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरतः अनिरुद्धो प्रतिरतः. ते अनिरुद्धो अप्रतिरतः अनिरुद्धो अप्रतिरतः प्रद्युम्नोमितविक्रमः प्रद्युम्नो अमितविक्रमः अमितविक्रमः. आता अर्चिष्मते नमः अर्चिताय नमः कुंभाय नमः विशुद्धात्मने नमः विशोधनाय नमः अनिरुद्धाय नमः अप्रतिरथाय नमः प्रद्युम्नाय नमः अमितविक्रमाय नमः. प्रद्युम्नोमितविक्रम प्रद्युम्नो
अमित विक्रम. हे श्लोकाचे नामावळी इतले. तशी आता अर्थ पळया. अर्चिष्मते नमः. अर्ची म्हणजे कंच्याक उज्वाडाक. अर्ची म्हणजे जगत्याचे सर्व उजवाडाक ज्योतिर्गणेश्वराय नमः म्हणताना सांगला. सर्व ज्योती उजवाडाक मूल कोण कारण कोण म्हळ्या परमात्मो. मूल कारण परमात्मो तश्चावन ताका अर्चिष्मते नमः म्हणताचे. अर्चिष्मान सर्व जगत्याचे सर्व उजवाडाचे मूल कारण जावन आशिल्लो, जेव्हा सर्व उजवाडाचे आकार जावन आशिल्ले, सूर्य चंद्र इत्यादी काही उजवाडाची शक्ती दितलो, तशीची स्वयं उजवाड जावन आशिल्लो तशें जावन अर्चिष्मान. आनी कसं म्हळ्यार अर्चा म्हळ्यार पूजा. पूजेक योग्य जावन आशिल्लो. पूज्य म्हणटाची, पूजनीय म्हणटाची, तशी पूजेक अर्ह जावन आशिल्लो, योग्य जावन आशिल्लो परमात्मा देखून ताका अर्चिष्मान म्हणटाची. अर्चिताय नमः. अर्चिताय नमः. पुरायनान पूजा करता जाल्यार कोणा करता? परमात्माक. तशी पूज घेतलो, पुराय जनाल करिना पूज घेतलो, पूज करून घेतलो, जेव्हा पूजेक योग्य जावन आशिल्लो तशें जावन ताका अर्चिताय नमः म्हणटाची. आनीक कुंभाय नमः. कुंभ म्हळ्यार बुडकुळो. कुंभ म्हळ्यार पात्रां, बुडकुळो. तशी प्रलय कालांतू सर्वय तो तागेले उदरांत दवरून घेता म्हण आमी पळयला. सर्वय तो तागेले पोट्टांत दवरून घेता. कशी कुंभांतू उद्दाक भरून घेतकी तशी तो तागेले शरिरांतू सर्व सृश्टी तो शरिरांतू काण घेता. तागेले शरिरांतून सर्व सृश्टी घेता, वापस तो तागेले शरिरांतू काण घेता. कुंभ म्हळ्यार उदक, भ म्हळ्यार भरण करचे, धरचे. तशी उद्दाक धरलेलो. तशी प्रलय कालांतू परमात्मो सर्व सृश्टी तागेले शरिरांतू कशी कुंभांतू उद्दा धरून घेता की तशीची दवरून घेता. तशें जावन ताका कुंभ म्हणचे. आनी विशुद्धात्मने नमः. विशुद्धात्मा, विशुद्धात्मा शुद्ध स्वरूप आशिल्लो, कसले कल्मश ना परमात्मा लागी. अकल्मश जावन आशिल्लो, निष्कळंक म्हणटाची परमात्माक. तशी कसले कळंक ना तिले दिव्य जावन आशिल्ले चैतन्य परमात्मा. तशी परमात्मा पळया, मत्स्य कूर्म वराह कितली देह घेवन अवतार घेवन भुंयचर देवन येता पळय जाल्यार तागेले कर्म पळय विशुद्धची, शुद्ध स्वरूप तो. तशी विशुद्ध कर्म, विशुद्ध रूप, कसले कल्मश ना तिलो शुद्ध जावन आशिल्लो, शुद्ध चैतन्य जावन आशिल्लो परमात्माक विशुद्ध आत्मा म्हणटाची. मागीर विशोधन. विशोधनाय नमः. विशोधनाय नमः. विशोधन, शोधन म्हळ्यार शुद्ध करचे, प्युरिफिकेशन, शुद्ध करचे, शोधन. तशी आमगेल मनांतू परमात्मो रब्बूक भरी कोयरो आड दिता. खंयचे कोयरो तो? काम क्रोधादी कोयरो. कितले आमी नाम जप करताचे परमात्माले तितले आमगेले मनांतूल कोयर पुराय नाश जाता. तशी आमगेले मन भरलेले कल्मश पुराय नाश करतलो, शोधन करतलो परमात्मो देखून शुद्ध करतलो आमकां. मनांतूल कल्मश पुराय नाश करून, अंतरंगांतूल कल्मश पुराय नाश करून, शोधन करून, प्युरिफाय करून आमकां शुद्ध करतलो. तशें जावन परमात्मो विशोधन. स्नानान बाह्य शौच न्हाण करताचे आमी, ते बाह्य शौच जाता जाल्यार स्मरणेन अंतशौच जाता, मन शुद्धी जाता. स्मरणेन मन शुद्ध जाता. मागीर ते परमात्मो भरता आमकां. आनीकी परमात्मो प्युरिफाय करता. कितले आमी नाम जप करताचे तितले आमी प्युरिफाय जाताचे. तशें जावन परमात्माक विशोधनाय नमः म्हणटाची. अनिरुद्धाय नमः. न निरुद्धः, अनिरुद्धः, न निरुद्धः. निरुद्ध म्हळ्यार ताका कोणेय तडी करूं जायना, निरोध करूं जायना ताका. खंयचे अडेक तो रब्बना. कसले एक आतां उदकाक भरलेले उदकाक अणेकट्ट बांदिल्लो रब्बना कशी, तशी परमात्मा परिपूर्ण जल्ल देखून ताका खंय निरोध करूंक जायना. तशी ताण नातिले जागो ना, खंय पळयल्यार तो आसा. ताका खंय हांगा येवचें ना तूं, थंय येवचें ना तूं, हांगा आसचें ना थंय आसचें ना, कोणेय ताका तड हाडूं जायना. तशें जावन खंय जाल्यार ताका मुक्त प्रवेश, खंय तो आसा सर्व व्याप्तूत, कोणेय ताका निरोध करूंक ना. तशें जावन निरोध करूं जायना नातिले देखून ताका अनिरुद्ध म्हणचे.
तशी अप्रतिरथाय नमः. अप्रतिरथाय नमः. प्रतिरथ ಎದುರ್ಸುಚೆ ಶಕ್ತಿ ಪರಮಾತ್ಮ ಎದುರ್ಸುಚೆ ಬಿಂಗಡ್ ಕಂಚೆ ಶಕ್ತಿ ಸ್ವ न प्रतिरथ तागेले एद्रा रापतले कोणेनाची रथी म्हळ्यार पराक्रमी जन तागेले एद्रा रापतले कोणेनाची तेच तो अप्रतिरथ तक कोणेय तुलन करूकय ना कोणेय तक समान ना कोणेय तक एदुरसितल ना तसल एक परमात्म दिकून तका अप्रतिरथाय नमः. अप्रतिरथ म्हणजे अनेक प्रद्युम्नाय नमः. प्रद्युम्न प्रद्युम्न द्युम्न म्हळ्यार उजवाडू द्युम्न म्हळ्यार ज्ञान द्युम्न म्हळ्यार संपತ್ತು द्युती उजवाडू द्युम्न म्हळ्यार संपತ್ತು ज्ञान उजवाडू हाका पुरय द्युम्न म्हणटाचे तांतू ही परमात्मो प्रद्युम्न विशेष ज्ञान विशेष संपತ್ತು तशी प्रद्युम्न म्हळ्यार सर्व संपत्ताक अधिपती जावन आशिल्लो परमात्मो दिकून ताका परद्युम्न म्हणजे सर्वेश्वर सर्वांकय अधिपती ज्योतिर्मय जावन आशिल्लो परमात्मो सर्व ज्योतींकय आकार जावन आशिल्लो मूल जावन आशिल्लो परमात्मो तशें ताका प्रद्युम्न म्हूण म्हणटाची. अमित विक्रमाय नमः. अमित विक्रम न मित विक्रम ताका मिती ना खंयच्याकय ना. अमित विक्रम अमित पराक्रम अमित गुण खंयच्याकय मिती ना ताका परमात्माक तागेल पराक्रमाक तागेल संपत्ताक तागेल पौरुशाक खंयच्याकय एक मिती लिमीट म्हळेल ना. तशें अमित विक्रमाय नमः. पौरुष विक्रम म्हळ्यार शक्ती पौरुष पराक्रम तशी परमात्माले पौरुष पराक्रमाक मिती नातील देखून अमित विक्रम म्हणजे परमात्माक तागेले खंयचेय एक पराक्रमा जावो गुणाक जावो नाश येना ते इतलेची म्हूण सांगून एक मापन करूंकय जायना. आनी परमात्मा केन्नाय शाश्वत नश्वरू न्हय अंत्य नातिलो तशें अंत्य नातील पराक्रमी म्हणूकय अमित विक्रम म्हणून येता. आतां आनीक श्लोक पळया आमी. कालनेमिनिहा वीरः शौरिः शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः. कालनेमिनिहा वीरः शौरिः शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः. शौरिर्शूरजनेश्वरः शौरिः शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः. कालनेमि निहा वीरः. कालनेमि निहा वीरः. आतां नामावळीर पळया. कालनेमि निहा ते कालनेमि निघ्ने नमः. वीराय नमः. शौरये नमः. शूरजनेश्वराय नमः. जवो सूरजनेश्वराय नमः. शौरिः सूरजनेश्वरः सूरजनेश्वराय नमः. त्रिलोकात्मने नमः. त्रिलोकेशाय नमः. केशवाय नमः. केशिग्ने नमः. हरये नमः. हरये नमः. आतां कालनेमि निघ्ने नमः म्हूण पळोवया. कालनेमी म्हळ्यार एक व्हड असुरू दैत्य 100 हात आशिल्ले ताका. विष्णू वटू ताणें युद्धा येताना विष्णून ताका सुदर्शन चक्र सोडून तागेले माती कातरलेले म्हणून. कालनेमी म्हळ्यार राक्षसाक नाश केल्लो महाविष्णूनची. तशी तोची मुखारसून कंस जावन जन्मायन वापस कृष्णाल हातानची मरण पावता तो. कंस जावन कालनेमी राक्षसू जन्मा येता. कृष्ण परमात्मा कृष्ण जावन येवन ते कंसाकय मारता. तशी लोक अन्य करतो. एक काल नेमी म्हळ्यार राक्षसाक मारलेलो घ्न नाश केलेलो. अन्यक लोककंटक जावन सुचे जन कोण अधर्मी जन कोण धर्मा विरुद्ध काम कोण करता तांकां पळय कालस्वरूप जावन येता तो परमात्मा. कालस्वरूप म्हळ्यार कसो न्ही तो तांकां एक नाश करतलो जाता. तशी
सगळे जगत्य अन्यक सगळे जगत्य प्रलय कालांत संहार करतलो महापुरुष तिकून तका काल नेमी निघ्नेन महाकाल काल म्हणरी मृत्यू तशीचे वीराय नमः वीर महापराक्रमी जावन आशिलो परमात्म दिकून तक्का वीराय नमः म्हणजे मागिरी अन्यक कसं म्हणाय वी म्हणाय विशेष ई म्हणाय ज्ञान र दित्तलो वी ईर वी ईर तशी अन्यक वी म्हणा विहग विहग म्हणा गरुड आणि ईर ईर म्हणरी मुख्य प्राण गरुडनी मुख्य प्राणा काही नियामक जावन शिलो तशी प्रे मस्त अर्थस वीराय नमः आम्ही सुलभ जावन महापराक्रमशाली जावन शिलो परमात्मो आम्ही सामान्य जावन वीर म्हणचेची शूर पराक्रम म्हणायला अर्थारीत नव्हे तशी उडगासदवर या अन्यक शौर ये नमः शौर म्हणारी हंगा शूर जनांगेले मुखंड जावन आशिल शूर म्हळ्या पराक्रमी म्हण लेखलरी जाता नामे शौरी म्हण ताका सकतीर नाम येयलें म्हळ्यार शूरसेनाल वंशांत तो जन्म आयलो परमात्मो अन्यक कसं म्हळ्यार धर्माचे विरुद्ध होराट करतल जनांक पुरय अंतशक्ती जावन प्रचोदन करततो तश जावन शूर शूरसेना वंशाद्युकुनी शूर तश परे ताका लेखूयत अन्यक सूर जनेश्वर सूर जन ईश्वर शूर जन ईश्वर शूर जन ईश्वर म्हळ्यार पराक्रमी जनांक पुराय पराक्रम म्हणाल शक्ती जावन अंतरयामी जावन आसचो पराक्रमी जनाल अधिपती शूर जनेश्वर सूर म्हळ्यार ज्ञान सूर जनेश्वर म्हळ्यार ज्ञानींक पुरय अधिपती जावन आशिल्लो सर्व ज्ञानीन परमात्माले अधीन जावन आसूं का म्हूण लेखचें तशी सर्व ज्ञानींक गेले अधिपती जावन आशिल्ल देखून ज्ञानींक पुरयतो अधिपती जावन आशिल्ल देखून सूर जन ईश्वर सूर म्हळ्यार ज्ञानी जन अन्यक त्रिलोक आत्मने नमः त्रिलोकात्मने नमः त्रिलोक तिनी लोकाचे आत्मने नमः तिनी लोकांतूय ताण मस्त जीव सृष्टी केला नव्हे ते जिवांतू परमात्म जावन आसतलो जीवात्माल वटू ते जिवांक गेले आत्मा वटू परमात्म जावन आसतलो त्रिलोक तिनी लोकाचे जिवांतो अंतर्यामी जावन आसतलो अन्यक म्हळ्यार त्रिलोकात्मनी नमः म्हणी त्या म्हणजे म्हळ्यार तीन लोकांतूय तो व्याप्त जावन राबिल परमात्मो सर्वांतर्यामी परमात्मो जिकून ताका त्रिलोकात्मने नमः म्हणटाची आनी त्रिलोकेशाय नमः त्रिलोक ईश तिनी लोकाचो अधिपती त्रिलोक ईश तिनी लोकाचे अधिपती तिनी लोक खंयचो आम्ही म्हणटाची तीन लोक म्हळ्यार एक भूमी अंतरिक्ष पाताळ तशी भूमी ऊर्ध्वलोक अधोलोक हे तिनी लोक हांतू सप्त ऊर्ध्व सप्त अधो म्हणून 14 लोकाचे ब्रह्मांड सगळे ब्रह्मांडाचो अधिपती म्हळ्यार तिनी लोकाचे अधिपती त्रिलोक ईश तशीची हाजे पशी पुढे येयला हे विशयू त्या तांत भितर तिनी देह एक जीवात्माक तिनी देह दितो लिंगदेह स्थूल देह अनिरुद्ध देह हे तिनी देह दितलोय परमात्मान दिवचे दिकून ताका तिनी देह दितल परमात्मा दिकून लोक म्हळ्यार देह म्हण लेखूयत तिनी लोकाचो अधिपती त्रिलोकेश म्हणजे आनी केशवाय नमः केशवाय नमः कृष्णावतारांतू परमात्मो म्हणटाची तो तागेले एक कृष्ण केश म्हळ्यार परमात्मो खंय आशिल्लो क्षीरसागरांतू आशिल्लो नारायण रूपाचे परमात्माले शुक्ल आनी कृष्ण केश ताजे एक अंश जावन शुक्ल केश अंश जावन बलरामो तशी कृष्ण केश अंश जावन कृष्ण आयलो म्हूण सांगून म्हणटाची तशी शुक्ल आनी कृष्ण अंश चंद केश घेवन आयलो कृष्ण जावन काळ बण्णाचो केस कृष्ण केश म्हळ्यार परमात्माले नारायण रुपार आशिल्ले परमात्माले कृष्ण केश अंशारे कृष्ण जावन तो अवतार घेवन येयलो अवतार घेवन येवन तो ताणें हांगा ताका येतना कृष्ण म्हळेले एक अवतारार येतना भारी चंद केस ताका गुच्छ गुच्छ माथ्याक बरी चंद केस आशिल्लो कृष्ण केशाचो जावन आयिल्लो देखून ताका
चंदू केस आशिलो म्हळ्यार खातीर केशव म्हणटाची. तशी क आनी ईश ब्रह्म आनी रुद्र हांगेलोय अंतर्यामी जावन तांकां नियमन करतलो. क आनी ईश ब्रह्म रुद्रांक नियमन करतलो देखून ताका केश म्हणचे. क ईश तांकांय नियमन करतलो तशें केशव. केशवाय नमः आनी केशिहा म्हळ्यार केशिघ्ने नमः. केशिघ्ने नमः. केशी म्हळ्यार राक्षस. आमी कृष्णावतारांत पळयताचे केशी म्हळ्यार राक्षस घोड्या रुपार येतात. तसले ते केशी राक्षसाक संहार करलेलो कृष्ण. केशिघ्ने नमः. केशी म्हळ्यार राक्षसाक संहार केलेलो देखून ताका केशिघ्न म्हूण नांव येयलें. तशीची हरये नमः. हरती इति हरिही. हरीक हरये नमः म्हणजे हरती इति हरिही परिहार करतलो, जेवो नाश करतलो. कसो नाश करतलो? पापानी हरती क्लेशानी हरती. हरी म्हूण आमी हरी म्हूण नाम जप केली म्हणजे जाल्यार सर्व क्लेश दोश दुख्ख पाप सर्व नाश जाता. तशें जावन ताका हरी म्हूण नांव येयलें. हरी म्हूण म्हणटर आसल्यार हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः म्हणलें म्हणजे जाल्यार आमगेले सर्व पाप तो नाश करता. तशें जावन ताका हरी म्हूण म्हणजे सगळेची विश्व संहार करलो लय करतय परमात्माक हरी म्हूण म्हणटाची. तशी हरये नमः हरिही. आनी एक श्लोक पळया आमी. कामदेवः कामपालः कामीकान्त कृतागमः. कामदेवः कामपालः कामीकान्त कृतागमः. अनिर्देश्य वपुर्विष्णुः वीरोऽनन्तो धनञ्जयः. अनिर्देश्य वपुर्विष्णुः वीरोऽनन्तो धनञ्जयः. कामदेवाय नमः कामपालाय नमः कामिने नमः कान्ताय नमः कृतागमाय नमः. अनिर्देश्य वपुषे नमः विष्णवे नमः वीराय नमः अनंताय नमः धनंजयाय नमः. कामदेवाय नमः. कामदेव काम म्हूण म्हळ्यार सामान्य जावन आमी कसो लेखताचे डिझायर्स त्या डिझायर्स कसले आसच्या पुरो. काम म्हळ्यार बरी सेक्शुअल डिझायर्स म्हूण लेखा म्हणना. काम म्हळ्यार आशी. आमकां जिवनांत नाना आशी आसता. ते जावका हे जावका आनीक जावका दुसरेक जावका ह्या पुरे कामाची जाल्यार हें प्राकृत प्रपंचा निमती येवचें. तिनी आमगेले गूण आस पळय काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव म्हूण सांगून परमात्मान सांगिल्लें आसा. हे रजोगुणा निमती आमकां आशी सकट जतर आसूचें. जाल्यार हांगा परमात्माक कामदेव म्हणला कसो लेख म्हूण म्हळ्यार काम म्हूण म्हळ्यार संस्कृतांत चंदशिले जावका म्हूण दिसचें पळय जेवो एक आमकां हें आमगेले प्रितीचें हें एक आमकां जावका आशिल्लें म्हूण दिसचें तसल डिझायराक काम म्हूण संस्कृतांत म्हणचें. एक सौंदर्य म्हूण म्हणलेलें हें सामान्य जावन कशें म्हूण म्हळ्यार लौकीक दृश्टीन पळयल्यार सौंदर्य म्हळेलें पळयतले जनाल दोळ्यान तसं म्हणटाची दृश्टीन तसं. कित्याक म्हळ्यार पुराय जनाक पुराय चंद दिसना. कोणाकी चंद दिशिल्लें आन्याकले चंद दिसनासचें पुरो. हाक्का बदल चंद आशिल्लें ताका कुरूप दिसच्या पुरो. तशी पुराय चंदाई आमगेले पळोवचे दृश्टीन तसं. आतां आमकां प्रितीची जन म्हूण लेखया मस्त तांगेले वयरी प्रीती वाडतर चमकल म्हणजे तांणी आमकां चंद दिसताची. विंगड जना तांणी चंद नासच्या पुरोची आमकां तांणी चंद दिसताची. तशी आतां परमात्माक कामदेव म्हणले कसो जाल्यार तसल्यार म्हळ्यार आमगेले भितरी आसता तो परमात्मा अंतर्यामी जावन नवे तरी ते देहाक परमात्मो काम आशी दिता. खंयची आशी? सत्काम चांग आशी परमात्मान दिवची. वरली आशी प्रकृतीक आमगेले
एक प्रकृती निमती आमगेले देहाचे रजोगुणा निमती तमोगुणा निमती सकडी येवचित आहे जलरे परमात्मान कामदेव म्हणची त्याक परमात्माक म्हण म्हळरी परमात्मो आमका सत्काम दिता आणि त्या कसल एक सत्कार्य कोरका म्हण म्हणले एक चांग आशी आमकां दिता पळय ती आशी परमात्मो नेरवेरसून दिता तशें जावन ताका काम देव सत्काम दितलो आनी देव म्हळ्यार ते नेरवेरसून दितलो पूर्ती करतलो सत्काम दिवन ते सत्काम आमगेल्या मनांत येईल चांग आशी कसं आसा ती पुरयसून दितलो परमात्मा देखून ताका कामदेव म्हणटाचे काम पालाय नमः चांग आशी आयल्यार वाडणे आतां कितले की पण आमकांच आमी आलोचना करून घेतल्यारी आमकां चंग आश येता फाय दुखून विष्णू सहस्रनाम सक्काण उठान म्हणका पाय दुखून भगवद्गीतेचे एक अध्याय पुणे म्हणका पाय दुखून खंयचे एक पुराण काण वाचूका असल पुरे हे पळय सत्काम हे आश येता आमकां जाल्यार हेरदूस आमी तें करता की ना की गोतना जाल्यार परमात्माक आमी कामपाल म्हूण म्हणटना कामदेव कामपाल कामी कांत कृतागमः हे आमी म्हणटना श्लोको तेदन आमगेल्या मनांत हें अनुसंधान येयल्यार कसं न्ही कामदेव म्हणटना परमात्मा चंग आशी मनांत हाडयतलो कामपाल ती चांगी आशी आयल्यार न्हू पुरो ती आशी पालन कोरून करतलो कामी ते पुरयसितलो कामदेव कामपाल कामी चांग आशी हाडयता ती पालन करता म्हळ्यार एरदूस आमकां ती ना म्हण जेवचें न्हू आशी एक दीस आशी न्हय न्हय ती आशी येतर सुका कामी ते पुरयसून दितलो अशी ह्या श्लोकान आमकां इतले सकडी प्रयोजन आसा तशी सत्कामाचें पालन करतलो आतां धर्म अर्थ काम म्हळ्यार पुण्य पुरुषार्थ म्हणटाची धर्म कसो म्हण कोळ न्हू ताजीन धर्म वर्ण विहित कर्मूची धर्म न्हय त्या धर्म पालनेन अर्थ संपादन करून त्या अर्थ संपादन धर्मान संपादन केलेले अर्थान म्हळ्यार धर्मान संपादन केल्ले अर्थान दुडवान चांग आशी पुरयसून घेवका चांग आशी आमी पुरयसून घेवका ताका कामपाल म्हूण म्हणलेले परमात्माल नांव उच्चार केल्यार आमकां परमात्मो धर्म अर्थ काम हें सिद्धी करून दिवन मोक्ष पदवीक वचपाक सोडता तशी पुण्य पुरुषार्थ साधन करका म्हूण म्हणलेले आशी मना दिता तें पालन करता तें पुरयसून दिता तशें जावन परमात्माक कामपाल म्हणटाचे आनी कामिने नमः सामान्य अर्थारी मस्त आश आशिल्ल्याक कामी म्हणटाची काम आशिल्ल्याक कामी म्हणटाची म्हूण जाल्यार हांगा परमात्माक कामी म्हणची ताका म्हळ्यार कामा वयरी कंट्रोल आशिल्लो कामाचे अधिपती आशेचे अधिपती आतां काम आशी डिझायर्स आमगेले मनांत हाडचे कोणें मन्मथान तसले मन्मथाल अंतर्यामी जावन आसून ते मन्मथाक निग्रह करतलो परमात्मा आमकां कसं आशी आयल्यार ती आशी चांगी की वायट की म्हूण पळोवन ते चांग आशी पालन करता कामपाल वायट आशी नाश करता कामहा कामिग्ने नमः म्हणटा पळय आमी कामहा तशी मुखार येता कामहा कामकृतकांत तशी आतां हांगा येयलें न्हय हे चांग आशी दिता तें पालन करता वायट आशी नाश करता तशीच कामा वयरी कंट्रोल आशिल्लो तशें जावन ताका कामिने नमः आशी चांग आशी पुरयसिता वायट आशी नाश करता म्हळ्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार आशे वयरी कंट्रोलो दितलो परमात्मो कांताय नमः कांत म्हळ्यार भारी चंदू एक मंगळकर रूप म्हणटा पळय परमात्माले तस्सो एक परमात्मो देखून ताका कांत म्हणटाची केवल एक बाह्य सौंदर्या विशय न्हय परमात्माल रूप म्हळ्यार कसले ज्ञान आनंदमय रूपाचो म्हणटाची तशी कामी कांत कृतागमाय नमः परमात्मो ज्ञान दिवचे तसले आगमशास्त्र वेदशास्त्र जगत्याक दिल्लो सुरवेक वेद ताणें चतुर्मुख ब्रह्माक उपदेश केल्ले म्हणटाची मागीर ते तशें जावन ताका आगम वेद
वेद म्हळ्यार कोण दिलेले? परमात्मान रचन केलेले म्हणसवे ते परमात्मान दिलेले अपौरुषेय म्हणटात. तशी कृत आगम परमात्मो कृत आगम आगम कृत केलेलो तशीची आनी ते आगमा निमतीची ते वेद ज्ञान असेल जना मात्र परमात्मा कळटा. तशी वेदव्यास जावन येयलो ते वेद विभजन करले सुलभ करून कलियुगाचे जना दिल्लो. तशी कृतागमाय नमः. अनिर्देश्य वपुषे नमः. अनिर्देश्य निर्देश्य म्हळ्यार अशीच आस म्हण सांगचें जाल्यार परमात्माक अशी आस म्हण सांगू येतवे ना. न निर्देश्य अनिर्देश्य ताका वपू म्हळ्यार शरीर परमात्मू तागेल शरीर अशीची परमात्मा अशी आस इतलो छंदस इतलो दिगस इतलो थोरस कसलेय सांगू जायना. अनिर्देश्य वपुः परमात्माल शरीर कशेंच प्राकृतवे प्राकृत खंडित न्ही अप्राकृत शरीराची जाल्यार ते कशेंच आमकां गोतना. आतां राम जावन येयलो कृष्ण जावन येयलो आमी रामाक कृष्णाक तागेले ते काणी आधारारी राम अशें आशिल्लो तशें आशिल्लो कृष्ण अशें आशिल्लो तशें आशिल्लो सगळें सांगताची बद्दलची त्या वेळार रामाक कृष्णाक पळयलेले जेन्ना तो देवू म्हूण लेखून पळयले तांकां दोळ भरून येता आशिल्ली ताका संतोश जाता आशिल्ली तेच्यान अनिर्देश्य वपुः म्हळ्यार ताका पळयतनाची अनिर्देश्य आनंद दितलो लेक्कू जायना नातिल तितले आनंद संतोश दितलो शरिराचो परमात्मो तेच्यान अनिर्देश्य वपुः म्हण ताका म्हणयता. विष्णवे नमः. विश म्हळ्यार व्याप विशती प्रवेश करता सर्व जनाले अंतर्यामी प्रवेश केलेलो दिकून विशती सर्व कडेन व्याप्त जावन आशिल्लो विष्णू जाल्यार दिकून विष्णू सर्व जनाले भायरी भितरी म्हळ्यार ब्रह्मांडाचे भायरी भितरी आशिल्लो सर्वांतर्यामी जावन आशिल्लो सर्व व्याप्त जावन आशिल्लो तशें ताका विष्णू म्हूण म्हणचें सांगू काही जायना मनाकय अर्थ जायना तसले एक महाशक्ती जावन आशिल्लो परमात्मो तशें जावन विष्णू. वीरः सर्व जनाक निग्रह करतलो पराक्रमी जावन आशिल्लो तशी तवळी येयला हे वीर हाजे पशी फुडें वी म्हळ्यार गरुडू ईर म्हळ्यार प्राणदेव वायूकनी गरुडाक नियंत्रण करतलो नियमन करतलो वीरः. आनी अनंताय नमः. देश काल गुण हाका पुरय एक मेळना नातिलो न अंतः देशतः कालतः गुणतः अनंत जावन आशिल्लो आमकां गणने अगणित गुण महिमा म्हणटात ताका गणित न गणित गणनेक मेळना नातिलो तितली तागेले गुण तागेले 1 2 3 म्हूण गुण लेखूं जायना तितले अगणित गुणाचो निगमक्य सिलोकदा अगणित महिमना म्हणटात ताका. आनी धनंजय म्हणून अर्जुना म्हणचें म्हण आमी लेखल्यार अर्जुनाला तूं ताण अंतर्यामी जावन आसून अर्जुनाल करीन राजसूय एका खातीर सर्व कडेन दुखून धन संपादन करयले परमात्मानाची धन संपादन म्हळ्यार कसं न्ही व्यारणी करून इदू करून क्षत्रिय आंगेल धर्म तो तशी परमात्मा तसले धनंजय म्हणचे कसले जगत्याचे कसल संपत म्हळ्यार आपणे षडैश्वर्य की ज्ञान की सक्कडाक अधिपती सक्कडाज वैरी होल्ड जय निग्रह आशिल्लो म्हणल्यार तशें जावन परमात्माकय धनंजय म्हणचें. आमी मिगेले हांव म्हळ्यार सोडली म्हूण जाल्यार परमात्मो ते सोडका जाल्यार आमी धनंजयाय नमः म्हूण म्हणल्यार पुरो परमात्मा आमगेले भितर आसूचे हांव मिगेले म्हळ्यार अहंकारू सोडवायत. आजीक हांगा करप आमी वरलेले पयचे दिसा पळया आजी सांगिले सर्व विष्णू सहस्रनामाचे महत्व कसं आसा हे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.